की नाही? आहे ना? मग मग पहा बरं कशी दृष्ट काढली. मग आता 5 सुना म्हणल्यानंतर माझा थाट काय असेल विचार करा तुम्ही. मस्त छान पैकी बंगई टाकली असं स्वप्न आहे माझं. बघा आता बंगईवर मी बसल, माझ्या 5 सुना मस्त छान असा असा झोका देतील, एक जण जेवायला देईल, एक जण पाणी देईल, काय काय देईल बघा आता. माझं स्वप्न खरं होईल की हो ना? यांचा आशीर्वाद आहे बघ. हा होईल. त्या आजीन 2 हात वर केले. बाई ग मला 5 सुना, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा. हो हे बघा आता सुना आहे तर उगा काय ती रश्मीन ठश्मीन कॅथरीन आणि फेत्रीन अशी काय नाव ठेवले नाही बघा आपण. ते काय आपल्याला आवडत नाही बघा. कसे छान नाव घेतले की कसं मनाला छान वाटलं पाहिजे. माझ्या पहिल्या सुनेचे नाव आहे गंगा. बघा बरं गंगा नाव घेतलं की कसं पाण्यात डुबकी मारल्यासारखंच वाटते. एकदम छान मन स्वच्छ. हर हर गंगे हर हर. ते पाय का लगेच डोक्यापासून पायापर्यंत मुक्तच बर का. माझ्या पहिल्या सुनेचे नाव आहे गंगा, पण हिने संसारात घातला नुसता दंगा, हिने संसारात घातला नुसता दंगा. अहो 3 खोल्याचं घर, 3 प्रत्येकाचे तोंड, एक जण इकडं एक जण इकडं एक जण तिकडं. मी तर स्वयंपाक घरात, हॉल एवढा मोठा. एवढं घर असलं तरी ही काय म्हणते स्पेस पाहिजे सासूबाई स्पेस. आता कशाची डोंबल्याची स्पेस पाहिजे? दिवस दिवस हिचं तोंड दिसत नाही आणि अजून कशाची स्पेस पाहिजे बरं? आता हिला असं जर का म्हणल्यावर मला म्हणते नको तुमच्या सोबत नाही राहायचं, मला दुसऱ्या घरात राहायचं. आणि मग ही काय माझ्या कामी येणार आहे हो? माझ्या पहिल्या सुनेचे नाव आहे गंगा, हिने घातला संसारात नुसता दंगा, बाई ग मला 5 सुना, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा. हो ये बाई समोर ये. तू जाय ग तिकडे, आता तूच झालं काम तिकडे. माझ्या दुसऱ्या सुनेचे नाव आहे काय ग दुसऱ्या सुनेचे? माझ्या दुसऱ्या सुनेचे नाव आहे यमुना, आणि तिचं माझं काही केल्या जमना. आता काय करावं, कशामुळं काय विचारती बाई इतक्या? अगं तू तिच्या खोड्या करत असशील म्हणून जमत नसेल, हो की नाही? व सुना चांगल्या असतात ना. हिचंच काय बिघडलं ते पाहू आता. मी कशाला खोड्या कराल बरं? आता माझी दुःखद कहाणी सांगतेस तुम्हाला. अहो महाराष्ट्रात सगळ्या पोरी पाहून पाहून कंटाळलं पोरग माझं. सगळ्या पोरी पाहिल्या, पोरीला काय म्हणते पॅकेजच पाहिजे. पोराला 5 लाख पाहिजे तर त्या पोरीला 10 लाखाचं पाहिजे म्हणे. पोरगीच भेटेना. पोरांना कंटाळून कंटाळून काय केलं प्रेम विवाह. आणि ती काही इकडली आणली नाही, ती आणली आंध्रातली. हे ध्यान धरून आमचं. तिला काही माझा शब्द कळन आणि तिचा मला काही कळन. ती मला काय म्हणती अम्मा वडक्कम, अम्मा तिकडम, अम्मा इकडं होय तिकडं. काय करायचं मग? अशी जर काही असेल तर ही कशी पाणी पाजल बरं? आणि हिला म्हणू कसं पाणी दे बाई? मला हिची भाषेत येत नाही डोमलं. म्हणून तर सांगते माझ्या दुसऱ्या सुनेचे नाव आहे यमुना, आणि तिचं माझं काही जमेना, बाई ग मला 5 सुना, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा, बाई ग मला 5 सुना,
सोबतच. अहो माझ्या तिसऱ्या सुनेचे नाव आहे सत्यभामा आणि ही काही माझ्या कामा येईना. तिला म्हणलं बाई थोडस घर तरी झाड. नाही बाबा माझा पाठ दुखते. पाहिलं का, एवढंस घर झाड म्हणलं तर पाठ दुखती म्हणायची. मान दुखल्यावर काय म्हणायचं मग आता, दळण कर म्हणावं का काय? नाही ना ते पण नाही जमत मला, काहीच जमत नाही, त्रास होतोय. आता काय करावं, हिला त्रास होते. हिला कोणते काम जमते माहितीये का तुम्हाला? अशी सोफ्यावर बसती फटकल घालून आणि असा मोबाईल घेते. अहो तुमची मान दुखल तिचा मोबाईल पाहता पाहता. अगं त्यांना कळल कसं, अशी फोटो काढते, अशी अशी काढती काही, असे चित्र विचित्र फोटो काढती, त्या व्हॉट्सअपवर टाकती, फेसबुकवर टाकती, इंस्टाग्रामवर टाकती. सासूबाईला काय म्हणती, अहो हेच तर माझं काम आहे, असे फोटो काढायचे. तुम्ही काय काम करायला, ते काय स्नॅपचॅट काढायचा, काही आपण नवीन पदार्थ करायला की स्नॅप काढते अहो माझा आणि टाकती मैत्रिणीला, बघा माझी सासू काय काम करेल. आणि हिला काय काम कर म्हणलं तर अहो हे कामच आहे म्हणे, व्हॉट्सअपवर टाकायचं, इंस्टाग्रामवर टाकायचं, किती लाईक आल्या काय आल्या हे पाणी हिचं काम आहे. मग ही मला पाणी कशी देईल सांगा बरं? हा, म्हणूनच सांगते माझ्या तिसऱ्या सुनेचे नाव आहे सत्यभामा आणि ती माझ्या काही कामा येईना. अहो म्हणूनच सांगते बाई ग मला 5 सुना, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा. हो ये बाई चौथी नाही. माझ्या चौथ्या सुनेचे नाव आहे भीमा. बघा बरं कशा एक एक नद्या आल्या माझ्या घरामध्ये. नाव ऐकलं की कसं छान प्रसन्न वाटेल. आहेच ना प्रसन्न आहे. तिचं तोंड पहा ना किती छान आहे दिसायला, कशी गोरी गोमटी आहे मस्त, आहे का नाही? हा त्या पत्या हात पण करायला अशा. माझ्या चौथ्या सुनेचे नाव आहे भीमा पण हिनं फॅशनची केली परिसीमा. अहो एवढं मोठं खटल्याचं घर, इकडून सासरा तिकडून दीर आणि ही बाई घालती एवढाले कपडे आणि येऊन बसती ना सासऱ्याच्या शेजारी अशी. सासऱ्यालाच लाज वाटतं, तेच आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि जातं निघून असं. आता काय करावं, आता ही अशी जर का कपडे घालून येऊ लागली तर ही मला काय पाणी देईल? ते सासरा म्हणता आधी ए ढकल तिला तिकडे. हे काय असं अवतार, बापा सुने पटून घ्यावं लागते असं म्हणू नका, शांत बसा. काय आपल्यालाच गरज आहे, आपल्या लेकरात संसार करते आहे का नाही? मग काय करता? माझ्या चौथ्या सुनेचे नाव आहे भीमा पण हिनं फॅशनची केली नुसती परिसीमा. म्हणूनच सांगते बाई ग मला 5 सुना, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा, बाई ग मला 5 सुना, पाणी मागू कोणा कोणा. हो माझ्या 5व्या सुनेचे नाव आहे काशी. बघा बरं काशीला गेल्यावर कसं मुक्त झाल्यासारखं वाटते. बोल बाई बोल. माझं नाव काशी, दिसते मी कशी, दिसते मी कशी. नाटक नको करू, सांगते ना हिचे. फाशी देईल फाशी. कशा ओळखतात बघा एकमेकीला जावा जावा, काय का नाही? माझ्या 5व्या सुनेचे नाव आहे काशी बर का, ती आहे माझी सखी भाशी माझी आत्या माझी, ती मला ठेवते रोज उपाशी. म्हणूनच मला घडते रोज एकादशी. ही म्हणती मला उपाशी ठेवते. आत्या आहे म्हणा.
पण ही उपाशी ठेवू नको तर वजन पाहिलं ना तुम्ही किती वाढलंय. त्या तुम्हालाही पटलं ना हिला मी उपाशी कशासाठी ठेवते. हिला म्हणायचं ते म्हणू द्या. माझ्या वजनावर जाऊ नका बरं. मी 4 दिवस उपाशी राहिली तरी माझं तोंड असंच दिसतंय बघा. काय करावं त्याला. बघा त्यांना पटलं माझं. माझी 5व्या सुनेचे नाव आहे काशी आणि ही रोज घडवते एकादशी. अहो काय सांगू मंडळी, त्या टीव्ही नावाच्या डबडावरचा दगडच घाला वाटते. काय करा. अहो रोज त्या सिरियल पाहायच्या. त्या सासा सुनेचे कारस्थान. हिनी काय तंगडच मोडलं, तिने काय पायऱ्यावर तेरच घातलं. अहो एक दिवस मला काय म्हणली, सासूबाई इकडे या. म्हटलं काय काही द्यायला वेळी काय की वाटलं. मी आपली गेली लोग गेले तर मला म्हणते इकडे म्हणलं काय. हे पा म्हणे हे काय ग फाशी कशासाठी. तुमच्यासाठी लावली म्हणे. आता हे जर का असं ध्यान जर का करू लागलं तर हे मला काय पाणी पाजणार आहे सांगा बरं तुम्ही मला. हा काय कामाच्या ह्या अशा सुना. हा एक राग आणती, एक लोभ आणती, एक मद आणती, एक मत्सर आणती. हा अशा ह्या 5 सुना आपल्या शरीरात पूर्ण ठासून भरलेल्या आहेत. आहे का नाही. राग मद मोह मत्सर ह्या 5 विकाराच्या 5 सुना आहेत आपल्या शरीरामध्ये. त्या खूप ठासून भरलेल्या आहेत. आपण तिला सोडतच नाही. खूप कवटाळून धरतो. म्हणून हे विकार आपल्याला सोडत नाही. सून वाईट नसती बरं का. मी पण कोणाची तरी सून आहे. सून कधीच वाईट नसती. जी आहे ती गोड आहे. अहो मला तुम्ही सांगा, मुलगा मुलगी आपण जन्माला घालतो. मुलगा ड्युटीला निघून जातो. पोरगी जावयाच्या घरी निघून जाती. खरं दिवसभर सोबत तिला कोण राहती. सून राहती. दुखलं खुपलं पटकन काही असो, रागू द्या चिडू द्या, ठसका आला तर किमान ग्लासभर पाणी तर देईल. आहे की नाही. म्हणून काय आहे, पोरगा कामी येत नाही, पोरगी कामी येत नाही. तिच्याशी राग लोभ बिलकुल करू नका. कारण शेवटी तीच काम येणार आहे. अहो आपण म्हणतो माझं कबाड वज काही कामाचं नाहीये. तीच लोकाची येते आणि आपल्याला जीव लावती. म्हणून तिला पण आपल्या लेकीसारखं समजा. सुना म्हणजे आपल्या लेकीच आहे. आणि जे आपल्या अंगामध्ये राग लोभ मद मत्सर भरलेले आहेत त्या विकार रूपी सुनांचा त्याग करा आणि ह्या जगदंबेच्या चरणी लीन व्हा. चुकलं मुकलं काही असेल तर ते सगळं माझं, चांगलं ते रेणुकेचं आणि वाईट ते माझं. एवढं सांगून मी माझं भारूड संपवते. पुंडलिक वरदा.